गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्क्रीन दिसते सगळ्यांना. 9:42 झालेले आहेत. आपल्या लेक्चरला लेट होतं त्यामुळे आपण लेक्चरला स्टार्ट करूया. तुमची अटेंडन्स लेक्चर झाल्यानंतर घेतली जाईल. तर आपण आज कालचं लेक्चर कंटिन्यू करणार आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण ज्यांचे कोणाचे पण ऑडिओ ऑन आहेत त्यांनी पटकन म्यूट करायचे आहेत. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलं होतं की प्लांट रिस्पॉन्सेस टू ग्रीन हाऊस एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये आपण लाईट, टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, व्हेंटिलेशन आणि कार्बन डायऑक्साईड, तर याच्याशी रिलेटेड प्लांटचा कसा रिस्पॉन्स आहे किंवा त्याची रिक्वायरमेंट इन ग्रीन हाऊस, तर ते आपण काल पाहिलं होतं. त्याचबरोबर आपण इक्विपमेंट्स पाहत होतो. इक्विपमेंट्समध्ये आपण समर कुलिंग, ॲक्टिव्ह कुलिंग आणि समर विंटर कुलिंग सिस्टीम आपण पाहत होतो. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ॲक्टिव्ह समर कुलिंग सिस्टीम पाहून झाली होती. याच्यामध्ये आपण कोणते कोणते पॉईंट बघितले होते आहे का कोणाच्या लक्षात? 2 सिस्टीम बघितले होते आपण कुलिंग सिस्टीममध्ये. कुलिंग सिस्टीममध्ये आपण 2 सिस्टीम बघितले होते, आहे का लक्षात कोणाच्या? पटकन सांगा. ॲक्टिव्ह समर कुलिंग सिस्टीम मध्ये 2 सिस्टीम बघितलेली आहे, फॅन अँड पॅड, आणि अजून दुसरी फॅन पॅड कुलिंग सिस्टीम, फॉग सिस्टीम. ओके. तर आपण ॲक्टिव्ह समर कुलिंग सिस्टीम मध्ये काय सांगितलं होतं की जे एक्सेसिव्ह हीट जी आहे, समर डेज मध्ये जी एक्सेसिव्ह हीट असणार आहे त्या ग्रीन हाऊसमध्ये, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे ग्रीन हाऊसमध्ये आपण काय करत असतो की आपल्याला प्रॉपर एन्व्हायरमेंटल कंडिशनसाठी ट्रॅपिंग सिस्टीम केलेली असते. तर ती हीट जी आहे ग्रीन हाऊसमधली तर ती जास्त होणार आहे आणि त्याचं रिमूव्हल करण्यासाठी किंवा ती आपल्याला कमी करायची आहे त्यासाठी आपण हे कुलिंग सिस्टीम यूज करत असतो. मग फॅन आणि पॅडमध्ये सांगितलं होतं की तिथं आपण करोगेटेड पॅड्स यूज केले होते जे वूडपासून, किंवा काही पॅड जे आहेत ते सेल्युलोजपासून बनवलेले असतात, तर ते पॅड आपण यूज केले होते. काल मी ग्रुपवरती जो व्हिडिओ सेंड केला आहे तो बघितला असेल असं गृहीत धरते. त्याच्यावरती तुम्हाला समजून गेलं असेल की कशा पद्धतीनं फॅन अँड पॅड सिस्टीममध्ये कुलिंग केलं जातं इन ग्रीन हाऊसेस. तर एक्सेसिव्ह हीट असेल तर काय होतं, तुमचं प्लांट जे आहे ते डॅमेज होण्याची शक्यता असते आणि किंवा एक्सेसिव्ह हीट तुमच्या प्लांटला डॅमेज करू शकतं. आणि त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तिथं प्रॉपर व्हेंटिलेशन किंवा कुलिंग सिस्टीम प्रोव्हाइड केली पाहिजे. जास्त हीट असेल तर तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे जे एन्झाईम्स आहेत ते काय होतात, इनॅक्टिव्ह होतात. एन्झाईम्स काय रोल प्ले करतात तर तुमच्या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये किंवा प्लांटच्या प्रोसेसिंगमध्ये, रिप्रोडक्शनमध्ये एन्झाईम्स बायोलॉजिकल प्रोसेसिंगसाठी, बायोलॉजिकल रिॲक्शनसाठी महत्त्वाचा रोल प्ले करत असतात एन्झाईम्स. आणि जर एक्सेसिव्ह हीट तिथं असेल तर ते एन्झाईम इनॅक्टिव्ह झाल्यामुळे काय होतं की तुमच्या ग्रोथ जी आहे प्लांटची ती कमी होते. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ह्या ज्या वर्स्ट कंडिशन आहेत त्या कंट्रोल करायच्या आहेत आणि जेणेकरून तुमच्या प्लांटची ग्रोथ प्रॉपर व्हायला पाहिजे. फॅन अँड पॅड कुलिंग सिस्टीमसाठी तुम्हाला डायग्राम दिली होती, ती व्यवस्थित लक्ष देऊन ड्रॉ करायची तुम्हाला जेव्हा मी असाइनमेंट देईल त्यावेळी. फॅन अँड पॅड कुलिंग सिस्टीम ही सर्वात कॉमन यूज केली जाणारी कुलिंग सिस्टीम आहे इन समर कुलिंग सिस्टीम. त्यानंतर फॉग कुलिंग सिस्टीम जे आपण पाहिली होती त्याच्यामध्ये एका म्हणजे ग्रीन हाऊसमध्ये काय केलं जातं की एक पाईप किंवा एक परफोरेटेड पाईप प्रोव्हाइड केले जाते ज्याला नोझल्स असतात, आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं की फॉग जो आहे तो त्या ग्रीन हाऊसमध्ये फॉग सप्लाय केला जातो किंवा फॉल केला जातो. तर तिथं काय होतं, फॉगमध्ये काय असतं की तुमचं मॉइश्चर असतं किंवा सम 10 मायक्रॉनपर्यंतचे ड्रॉपलेट्स जे आहेत तर ते त्या पाईपमधून किंवा त्या नोझलमधून स्प्रे केले जातात. म्हणजे काय झालं की तुमच्या ग्रीन हाऊसमधलं जे हॉट एअर आहे, जे वॉर्म टेम्परेचर जे आहे किंवा वॉर्म एन्व्हायरमेंट जे आहे त्याला काय करायचं, कूल करायचं. त्यासाठी तिथं आपण काय करतोय की ही मॉइस्ट फॉग जो आहे तो आपण त्याच्यावरती स्प्रे करतोय, आणि जेणेकरून काय होणार आहे की ती एअर जी आहे विथ द हेल्प ऑफ कन्व्हेक्शन, तर हॉट एअर मध्ये ॲड केल्यामुळे, म्हणजे मॉइश्चर ॲडिशन केल्यामुळे तिथे काय होणार आहे की ते टेम्परेचर डाऊन होणार आहे आणि तिथलं वातावरण कूल होणार आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला तिथली हीट रिमूव्ह करण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. तर ही फॉग सिस्टीम, जेव्हा आपण फॉग स्प्रे करत असतो त्यावेळी तो युनिफॉर्मली ग्रीन हाऊसमध्ये स्प्रेइंग होण्यासाठी तिथं फॅन सुद्धा प्रोव्हाइड केलेले असतात. तर अशा पद्धतीनं
फॅन आणि पॅड आणि फॉग सिस्टीम आपण पाहिलेली आहे. त्यानंतर जेव्हा विंटर सीझन असेल किंवा त्यासाठीचे जे कूलिंग सिस्टीम यूज करतो त्याला ऍक्टिव्ह विंटर कूलिंग सिस्टीम असं म्हणतात. तर विंटरमध्ये काय होत असतं की बाहेर म्हणजे आपलं जे ॲम्बियंट टेम्परेचर आहे ते आपल्याला डिझायर्ड टेम्परेचरपेक्षा कमी असतं. तुमच्या प्लांटसाठी जे डिझायर्ड टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा ॲम्बियंट टेम्परेचर कमी असतं. तर त्यामुळे काय आहे, जेव्हा आपण ग्रीन हाऊसमध्ये ट्रॅपिंग तिथं मोस्टली होत असतं. म्हणजे ग्रीन हाऊसमध्ये आपण जे शेड बनवलेलं आहे किंवा जे पॉलिथिन किंवा ग्लास हे कव्हरिंग मटेरियल यूज केलेलं आहे, तर त्याच्या थ्रू जेव्हा सोलर रेडिएशन आतमध्ये फॉल्स होतात तर त्या पुन्हा बाहेर जाऊ नये किंवा ती हीट पुन्हा बाहेर लॉस होऊ नये यासाठीचं ट्रॅपिंग प्रोसिजर तिथं केलेली असते. तर आता समजा जर तुमची हीट आतमध्ये आली पण ट्रॅपिंग केल्यामुळे आतमध्ये काय होतं, त्या हीटचं म्हणजे ते जे टेम्परेचर आहे किंवा ती जी हीट आहे ती जास्त प्रमाणामध्ये आतल्या साईडला स्पेसमध्ये जास्त प्रमाणामध्ये ती साचली जाते आणि ते तुमच्या प्लांटच्या ग्रोथसाठी हार्मफुल आहे. त्यामुळे काय केलं पाहिजे, तर विंटर कंडिशनमध्ये जेव्हा अशी कंडिशन येते की तुमच्या ग्रीन हाऊसमधला जो वॉर्म एअर आहे किंवा वॉर्म एन्व्हायरमेंट आहे तर ते आपल्याला रिड्यूस करायचं आहे आणि त्याच्यासाठी काय केलं जातं, व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केले जातात जेणेकरून तो जो वॉर्म एरिया आहे त्याला कूल करायचा आपल्याला. तर ह्या ग्रीन हाऊस इफेक्ट पासून जे हायर टेम्परेचर तिथं आपल्याला तयार होणार आहे किंवा डेव्हलप होणार आहे तर ते आपल्याला काय करायचे, रिड्यूस करायचे बिकॉज इट इज हार्मफुल ऑर इंजुरियस टू द प्लांट ग्रोथ. The actual process in winter cooling is tempering the excessively cold ambient air before it reaches the plant zone. आता टेम्परिंग करायचं आहे. टेम्परिंग करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर तुमच्या ग्रीन हाऊस मधली जे टेम्परेचर आहे किंवा जे हॉट एअर आहे किंवा वॉर्म एअर आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, कोल्ड एअर ऍड करायची किंवा मॉइस्ट त्याच्यामध्ये ऍड करायचे. तर जेणेकरून ते हॉट किंवा ती जे हाय टेम्परेचर आहे ते आपल्याला रिड्यूस करता येईल. नाही तर काय होणार आहे की तिथं जर खूप साऱ्या प्रमाणामध्ये हीट डेव्हलप झाली किंवा ही खूप जास्त प्रमाणामध्ये टेम्परेचर तिथे इन्क्रीज झालं ग्रीन हाऊसमध्ये तर एकतर तो ग्रीन हाऊस हॉटस्पॉट म्हणून म्हणजे त्याला हॉटस्पॉट म्हणू शकतो आपण, कारण की पूर्णपणे वातावरण हिटेड झालेलं आहे किंवा हॉट झालेलं आहे. किंवा काही वेळी काय होतं की तुम्ही व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करता आणि बाहेरचं जो कोल्ड, आता विंटर आहे त्यामुळे जी आउटसाईडची जी कोल्ड एअर जी आहे ती पूर्णपणे आपल्या ग्रीन हाऊसमध्ये जे भरली जाते आणि त्याच्यामुळे काय होतं की तो ग्रीन हाऊस पूर्णपणे कोल्ड स्पॉट म्हणून ओळखला जातो. तर एकतर हॉटस्पॉट किंवा कोल्ड स्पॉटची कंडिशन तिथं तयार होऊ नये, कारण की जर तसं झालं तर तुमच्या क्रॉपचं टायमिंग असेल किंवा त्याची ग्रोथ पिरियड किंवा त्याची क्वालिटी ती अनइव्हन असू शकते किंवा तिथं डॅमेजेस होऊ शकतात. तर हे हॉटस्पॉट कोल्ड स्पॉट तिथं डेव्हलप होऊ नये यासाठी आपल्याला विंटर कूलिंग सिस्टीम अप्लाय करणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये काय होतं की this mixing of low temperature ambient air with the warm air cools the greenhouse in winter. म्हणजेच तुम्हाला सांगितलं की जी टर्म आपली टेम्परिंग, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, लो टेम्परेचरची एअर जी आहे ambient एअर ती ऍड केली जाते विथ वॉर्म एअर विच इज इनसाइड द ग्रीन हाऊस आणि जेणेकरून काय केलं जातं, दिस रिझल्ट्स कूल द ग्रीन हाऊसेस इन विंटर सीझन. तर ह्याचे दोन टाईप्स आहेत. फर्स्ट आहे कन्व्हेक्शन ट्यूब कूलिंग सिस्टीम आणि सेकंड आहे हॉरिझॉन्टल एअर फ्लो फॅन कूलिंग सिस्टीम. हॉरिझॉन्टल एअर फ्लोसाठी शॉर्ट फॉर्म HAF फॅन कूलिंग सिस्टीम असंही तुम्ही तिथं म्हणू शकता. तर जेव्हा कन्व्हेक्शन ट्यूब कूलिंग सिस्टीम हा जो फर्स्ट टाईप आहे याच्यामध्ये कन्व्हेक्शन ट्यूब प्रोव्हाइड केले असतात. दिस सिस्टीम कन्सिस्ट वन लोवर्ड एअर इनलेट, त्यानंतर सेकंड आहे पॉलिथिन कन्व्हेक्शन ट्यूब विथ एअर डिस्ट्रीब्युशन होल्स, त्याच्यानंतर प्रेशरायझिंग फॅन्स टू डिरेक्ट एअर इन द ट्यूब अंडर प्रेशर आणि त्यानंतर एक्झॉस्ट फॅन टू क्रिएट व्हॅक्यूम. आता हे लोवर्ड एअर इनलेट जे आहेत तर ते म्हणजे काय असतात की ह्या टाईपचे विंडो असते. तर त्या विंडोमध्ये काय असतात, हॉरिझॉन्टल स्लॅट्स प्रोव्हाइड केलेले असतात. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी पाहिलं असेल की मोस्टली आपण एक्झॉस्ट फॅनच्या आउटसाईडला बघा ते प्रोव्हाइड केलेलं असतं की असे स्लॅट्स प्रोव्हाइड केले असतात एका विंडोमध्ये आणि तुम्हाला ते क्लोज आणि ओपन करण्याची सिस्टम तिथं प्रोव्हाइड केलेली असते फॉर व्हेंटिलेशन. तर या टाईपचे इनलेट विंडोज आपण तिथं यूज करणार आहे इन कन्व्हेक्शन ट्यूब कूलिंग. त्यानंतर दुसरा जो कंपोनंट आहे ते आहे पॉलिथिन कन्व्हेक्शन ट्यूब. आता ही जी पॉलिथिन कन्व्हेक्शन ट्यूब आहे त्याच्यामधून आपण एअर पास करणार आहे जी आपल्याला मध्ये करायचं आहे.
ट्यूबला होल प्रोव्हाइड फॉर एअर डिस्ट्रीब्युशन. प्रेशरायझिंग फॅन, आता हे प्रेशरायझिंग फॅन जे आहे ते कशासाठी, तर हे फॅन्स काय करतात, कन्व्हेक्शन ट्यूबमध्ये ते एअर पास करण्याचं काम या प्रेशरायझिंग फॅन कडून केलं जातं. त्यामुळे प्रेशरायझिंग फॅन तिथं जेव्हा जी आहे ती एक्झॉस्ट करायची फ्रॉम द ग्रीन हाऊस, आणि जेणेकरून तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये व्हॅक्यूम तयार होईल आणि त्या व्हॅक्यूममध्ये पुन्हा तुम्ही काय करणार आहे, कोल्ड एअर सर्व करणार आहे. तर अशा पद्धतीने ग्रीन हाऊसमध्ये कन्व्हेक्शन ट्यूब्स प्रोव्हाइड केल्या जातात. मग ॲट द वन एंड, एका एंडला ते तुमचे प्रेशराइज्ड फॅन प्रोव्हाइड केले जातात. आता ही जी कन्व्हेक्शन ट्यूब आहे ती पॉलिथिन पासून बनलेली आहे. विच मटेरियल इज यूज फॉर कन्व्हेक्शन ट्यूब इज पॉलिथिन. पॉलिथिन पासून बनलेल्या ह्या ट्यूब आहेत आणि त्याला होल्स असतात. या ट्यूब्सला होल्स असतात जेणेकरून जे एअर याच्यातून सक केली जाणार आहे, फॅनमधून येणारी प्रेशराइज्ड एअर याच्यातून पास केली जाते. आणि या ट्यूबचा वन एंड क्लोज असतो आणि अदर एंड ओपन असतो. कोणता एंड ओपन असेल तर ज्या साईडला फॅन प्रोव्हाइड केलेला असतो, कोणता प्रेशरायझिंग फॅन प्रोव्हाइड केलेला असतो त्या साईडचा एंड जो आहे तो ओपन असतो. त्याचबरोबर वॉलला जेव्हा तुमचे एक ग्रीन हाऊसेसचे वॉल्स असतील किंवा या अदर एंडला फॅन, एक्झॉस्ट फॅन्स प्रोव्हाइड केलेले असतात. तर कशासाठी, तर ते व्हॅक्यूम क्रिएट करण्यासाठी एक्झॉस्ट फॅन प्रोव्हाइड केलेले असतात. आता ह्या डायग्राममध्ये किंवा ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल, इथे बघा होल आहे आणि हे क्लोज सिस्टीम आहे. एका बॉक्सच्या आतमध्ये इथं फॅन प्रोव्हाइड केलं असतं. तर इथं तुम्हाला जवळ दिसेल की इथं फॅन आहे. तर या पाईपमधून किंवा ह्या कन्व्हेक्शन ट्यूबमधून काय केलं जातं, ती प्रेशराइज्ड एअर आहे ती पास केली जाते आणि ह्या ट्यूबमधून नंतर ती काय होते की तिथं सर्क्युलेट केली जाते तुमच्या ग्रीन हाऊस. तर सम स्पेसिंग इथं प्रोव्हाइड केलेलं असतं, प्रत्येक ट्यूबला होल प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, तर कन्व्हेक्शन ट्यूबसाठीची डायग्राम अशी तुम्ही ड्रॉ करायची आहे. तुमचं हे ग्रीन हाऊस, त्याच्यामध्ये कन्व्हेक्शन ट्यूब, त्याच्यावरती होल्स दाखवायचे आहेत. नंतर प्रेशरायझिंग फॅन आणि तुमचे लोवर्ड इनलेट. लोवर्ड इनलेट म्हणजे एक प्रकारची विंडो असते ज्याला स्लॅट्स प्रोव्हाइड केले असतात हॉरिझॉन्टली आणि ते आपण कंट्रोल करू शकतो, ओपन आणि क्लोज करू शकतो. आणि हे एक्झॉस्ट फॅन आहे. तर आता जेव्हा when air temperature inside the greenhouse exceed the set point, the exhaust fan start functioning, thus creating vacuum inside the greenhouse. तर जेव्हा तुमच्या डिझायर्ड टेम्परेचरपेक्षा तुमच्या डिझायर्ड टेम्परेचर जेव्हा जास्त होतं, एक्सीड द टेम्परेचर अबाव द डिझायर्ड टेम्परेचर लेवल, तर त्यावेळी काय होतं की एक्झॉस्ट फॅन स्टार्ट होतात. तर त्याचं फंक्शनिंग स्टार्ट झाल्यावरती ते काय करतात की ती वॉर्म एअर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणजे ती एक्झॉस्ट फॅनमधून एक्झॉस्ट होत असते. मग काय झालं की तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये व्हॅक्यूम क्रिएट व्हायला लागली, कारण की तिथली जी वॉर्म एअर आहे ती आउट साईडला एक्झॉस्ट करत आहे. आणि द लॉवर ऑफ द इनलेट, तर त्यावेळी काय केलं जातं की हा जो इनलेट पॉईंट सांगितला मी तुम्हाला की लॉवर्ड इनलेट किंवा ती जी विंडो सांगितली स्लॅट असलेली विंडो, तर ती त्यावेळी ओपन होते. देन ओपन थ्रू विच कोल्ड एअर एंटर ड्यू टू द व्हॅक्यूम. तर आता एक्झॉस्ट फॅनमधून वार्म एअर बाहेर जाते आणि ज्यावेळी तुम्ही ते इनलेट ओपन केलेलं आहे तर त्या स्लॅटमधून काय होणार की आउटर साईडच्या आपण विंटर कूलिंग सिस्टीम बघतोय, तर बाहेरची जी कोल्ड एअर आहे ती आतमध्ये सक केली जाते ड्यू टू व्हॅक्यूम. म्हणजे जेव्हा त्या व्हॅक्यूममधून म्हणजे एक्झॉस्ट फॅनमधून हॉट एअर बाहेर पडल्यानंतर तयार झालेली व्हॅक्यूम काय करते की त्या इनलेटमधून जी येणारी कोल्ड एअर आहे ती सक करते, तर ती ग्रीन हाऊसमध्ये ती एंटर होते. द प्रेशरायझिंग फॅन ॲट द एंड ऑफ द क्लिअर पॉलिथिन कन्व्हेक्शन ट्यूब ऑपरेट्स टू पिकअप द कूल एअर एंटरिंग द लॉवर्ड. म्हणजे आता या लॉवर्डमधून जी एंटर केलेली कोल्ड एअर आहे ती काय होते, जेव्हा तुमचा तो फॅन प्रेशरायझिंग फॅन ॲक्टिव्ह होतो किंवा फंक्शनिंग करायला लागतो, तर त्या फॅनमध्ये ते काय होतं, प्रेशराइज्ड एअर जी आहे फ्रॉम म्हणजे कुठून ती आलेली आहे की इनलेटमधून, लॉवर्ड इनलेटमधून, तर ती कुठे एंटर करते, कन्व्हेक्शन ट्यूबमध्ये. पॉलिथिनपासून बनलेल्या कन्व्हेक्शन ट्यूबमध्ये ती कूल एअर एंटर करते. आणि आता हे कन्व्हेक्शन ट्यूब जी आहे तर त्याला काय सांगितलेलं बघा, एक प्रॉपर गॅप इज अवेलेबल फॉर एअर एंट्री ॲट द एंड ऑफ कन्व्हेक्शन ट्यूब इज सेपरेटेड फ्रॉम लोवर्ड इनलेट बाय 0.3 to 0.6 मीटर अँड द अदर एंड इज सील्ड. म्हणजे तुमच्या इनलेटपासून जी तुमची कन्व्हेक्शन ट्यूबचा ओपनिंग आहे ते 0.3 to 0.6 मीटरपर्यंत त्याचा डिस्टन्स असला पाहिजे. म्हणजे असं प्रॉपर गॅप तिथं असला पाहिजे जेणेकरून ती एअर जी आहे बाहेरून आलेली ती प्रॉपरली त्याची एंट्री त्या कन्व्हेक्शन ट्यूबमध्ये व्हायला पाहिजे, त्यासाठी तो गॅप प्रोव्हाइड केलेला असतो. आणि त्या गॅप कितीपर्यंत असतो, तो गॅप 0.3 to 0.6 मीटरपर्यंतचा गॅप प्रोव्हाइड केलेला असतो. आणि ट्यूबची वन एंड सील असते आणि ट्यूबची वन एंड
अदर एंड ओपन असते ज्याच्यामधून एअर एंटर करणार आहे. आता ह्या कन्व्हेक्शन ट्यूबवरती जे होल्स आहेत ते 5 to 8 सेंटीमीटर डायमीटरचे होल्स प्रोव्हाइड केलेले असतात. राऊंड होल्स ऑफ 5 to 8 सेंटीमीटर इन डायमीटर आर प्रोव्हाइडेड इन पेअर्स. आता पेअर्समध्ये म्हणजे या डायग्राममध्ये बघा की इकडे एक होल आहे तर बरोबर त्याच्या अपोजिट साईडला तिकडं पॅरलली अजून एक होल असतो. समजलं? पेअर ऑफ होल म्हणजे याच होलच्या बरोबर अपोजिट साईडला दुसरा होल असतो. तर 5 to 8 सेंटीमीटर डायमीटरचे राऊंड होल्स प्रोव्हाइड केलेले असतात इन पेअर्स ॲट अपोजिट साईड ऑफ द ट्यूब. आणि त्याच्यामध्ये स्पेसिंग म्हणजे दोन ट्यूबमध्ये स्पेसिंग किती असतं 0.5 to 1 मीटर अलॉंग द लेंथ ऑफ ट्यूब. म्हणजे पूर्ण आपल्या ह्या ट्यूबवरती होल्सचं स्पेसिंग किती सांगितलेलं आहे 0.5 to 1 मीटरचं स्पेसिंग आहे दोन होल्समध्ये. आणि एक होल जे आहे ते 5 to 8 सेंटीमीटर त्याचं डायमीटर आहे. Cold air under pressure in the convection tube shoots out the hole either side of the tube in turbulence jet. म्हणजे काय सांगितलेलं आहे की जेव्हा तुमचं फॅन फंक्शनिंग होणार आहे कोणता प्रेशराइज्ड फॅन आणि त्याच्यातून ती एअर आहे ती पूर्ण एंटर करते कन्व्हेक्शन ट्यूबमध्ये आणि त्याच्या थ्रू काय होतं की ती एअर जी आहे ती त्या होलमधून तुमच्या ग्रीन हाऊसवरती किंवा त्या प्लांटवरती फॉल होते. तर या सिस्टीममध्ये काय होतं की ही कूल एअर म्हणजे कन्व्हेक्शन ट्यूबमध्ये कूल एअर आहे आणि ती कूल एअर काय केली जाते विथ द हेल्प ऑफ कन्व्हेक्शन वॉर्म एअरकडे पास केली जाते. म्हणजे तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये अवेलेबल असलेली ती वॉर्म एअरमध्ये. तर तिथं कन्व्हेक्शन होतं. कन्व्हेक्शन म्हणजे काय असतं तर एका हॉट मीडियमकडून कूलर मीडियमकडे त्या हीटचं ट्रान्सफर करणे म्हणजेच कन्व्हेक्शन. तर इथं कसं होतं तुमच्या कूल एअरपासून काय करणार आहे ती वॉर्म एअर काय करणार आहे त्या कूल एअर कडून हीट काय करणार आहे ॲब्सॉर्ब करणार आहे. The cool mixed air being heavier gently flow down to the floor level and effect complete cooling of the plant area. आता हे बघा जेव्हा प्रेशराइज फॅनमधून एअर कन्व्हेक्शन ट्यूबमध्ये आली त्या होलमधून जेव्हा ती फॉल होणार आहे तर ती सस्पेंडेड राहणार आहे अबाउट प्लांट हाईट. म्हणजे प्लांटची जी हाईट आहे त्याच्यावरती. कारण की आपण फॅन्स कुठे प्रोव्हाइड केलेले आहेत की प्लांटच्या सम अबाउट द हाईट ते आपण कन्व्हेक्शन ट्यूब प्रोव्हाइड केलेली आहे. मग त्याच्यातून जी एअर पहिल्यांदा बाहेर पडणार आहे किंवा आउट होणार आहे तर ती काय होणार आहे प्लांटच्या हाईटवरती सस्पेंडेड असणार आहे. आणि कोल्ड एअरकडून त्याला म्हणजे त्याचं टेम्परेचर डिक्रीज झालेलं आहे कारण की कोल्ड एअर त्यांनी सक केलेलं आहे किंवा कोल्ड एअर त्या वॉर्म एअरमध्ये मिक्स झाल्यानंतर काय होणार आहे ते डेन्सर होणार आहे. कोल्ड एअर वॉर्म एअरमध्ये मिक्स झाल्यावरती ते डेन्सर होणार आहे. डेन्स झाल्यामुळे किंवा त्याची ते वेट हेवी झाल्यामुळे ते काय होणार आहे हळूहळू जेंटली फ्लोज डाऊन. म्हणजे हळूहळू ते प्लांटकडे फ्लो होणार आहेत आणि अशा पद्धतीनं मग ते फ्लोअर लेवलपर्यंत ती कोल्ड एअर पोहोचणार आहे आणि अशा पद्धतीनं तुमचं कम्प्लीट कुलिंग होणार आहे त्या प्लांट एरियाचं. समजलं? त्या कन्व्हेक्शन ट्यूबपासून खाली कसं तर कोल्ड एअर जी वॉर्म एअरमध्ये मिक्स झाल्यामुळे ती एअरची डेन्सिटी इन्क्रीज होणार आहे आणि हळूहळू ती फ्लोज होणार आहे टू द ग्राउंड और टू द फ्लोअर लेवल आणि अशा पद्धतीनं पूर्णपणे एरिया कूल केला जातो. The pressurizing fan forcing the incoming cold air in the convection tube must be capable of moving at least the same volume of air as that of the exhaust fan, thereby avoiding the development of cool spot in the house. तर या पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचा एक्झॉस्ट फॅन काय करतोय की वॉर्म एअरला बाहेर टाकण्याचं काम करतोय. तर त्याचा जो व्हॉल्यूम आहे ॲज कम्पेअर टू म्हणजे जेवढी एअर बाहेर जाते तेवढीच एअर त्याच प्रमाणामध्ये सक केली पाहिजे. म्हणजे कन्व्हेक्शन ट्यूबमधून जी कोल्ड एअर आउट होतीये किंवा ती बाहेर पडते किंवा फ्लोज होतीये ती कितीच्या प्रमाणात असली पाहिजे तर एक्झॉस्ट फॅनमधून बाहेर जाणारे जी एअर आहे त्याच्याशी सेम असली पाहिजे. कारण जर खूप जास्त प्रमाणामध्ये कोल्ड एअर जर सक केली गेली तर तिथं कोल्ड स्पॉट डेव्हलप होऊ शकतो. तर तो न व्हावा यासाठी प्रेशरायझिंग फॅनमधून तेवढ्याच प्रमाणामध्ये कोल्ड एअर प्रेशराईज केली पाहिजे जेणेकरून ते कोल्ड स्पॉट होण्यापासून आपण तिथे कंट्रोल करू शकतो. त्यामुळेच एक्झॉस्ट फॅनकडून आउट होणाऱ्या एअरच्या व्हॅल्यूम इतकी तुमच्या प्रेशरायझिंग फॅनमधून येणारी एअरची व्हॉल्यूम असला पाहिजे. त्यानंतर वेन कूलिंग इज नॉट रिक्वायर्ड द इनलेट लोअर्ड क्लोज अँड प्रेशरायझिंग फॅन कंटिन्यूज टू सर्क्युलेट द एअर विदिन द ग्रीन हाऊसेस. आणि ज्यावेळी तुम्हाला कूलिंगची गरज नाही आता तुम्हाला तिथं अवेलेबल झालेलं आहे प्रॉपर कूल एअर
तर त्यामुळे आता तुम्हाला काय करायचंय की तो जो इनलेट पॉईंट आहे, लॉवर्ड इनलेट पॉईंट, तो क्लोज करायचा. कारण की तुम्हाला सांगितलेलं आहे की ते जे स्लॅट्स आहेत ते क्लोज आणि ओपन करण्यासाठी त्याला स्लॅट्स प्रोव्हाइड केलेले असतात किंवा तिथं तशी अरेंजमेंट केलेली असते, तर ती क्लोज करायची आहे. The process minimize the temperature gradient at different level. The circulation of air using convection tube consume more power than the circulation system. ओके, तर इथं काय होतं की जे तुम्ही टेम्परेचर मिनिमाइज केलेलं आहे, तर ॲट डिफरंट लेवल तुम्हाला ज्या पद्धतीनं त्या प्लांटनुसार तुम्हाला किती प्रमाणामध्ये टेम्परेचर पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही ते मिनिमाइज करू शकता. आणि जरी तुम्ही प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर ते इनलेट पॉईंट्स जे आहेत ते क्लोज केलेले असले तरी तुमचा फॅन जो आहे, प्रेशरायझिंग फॅन, तो कंटिन्यू सर्क्युलेट करत असतो, जेणेकरून किती कोल्ड एअर काय होते की तिथं ग्रीन हाऊसमध्ये युनिफॉर्मली सर्क्युलेट होत राहते. त्यामुळं सर्क्युलेशन ऑफ एअर इज इसेन्शियल, जेणेकरून ते काय होतं की कन्व्हेक्शन ट्यूबमधून ती एअर जी आहे ती आपल्या ग्रीन हाऊसमध्ये प्रॉपरली सर्क्युलेट होत राहावी. ओके, तर हा जो आपण विंटर कूलिंग सिस्टीम मधला फर्स्ट पॉईंट बघतोय, कन्व्हेक्शनल ट्यूब कूलिंग. कन्व्हेक्शन ट्यूब कूलिंग मध्ये प्रॉपरली काय होत असतं की कन्व्हेक्शन होत असतं फ्रॉम कोल्ड एअर, म्हणजे लो एअर टेम्परेचर ही वॉर्म एअर टेम्परेचरमध्ये मिक्स करून त्या एअरचं टेम्परेचर कमी करायचं आहे. म्हणजेच कन्व्हेक्शन प्रोसेसने आपण काय करणार आहे ते कूलिंग करणार आहे. तर याच्यासाठीचे आपण कंपोनंट्स बघितले. जेव्हा तुम्ही डायग्राम बघाल तेव्हा तुमच्या बरोबर लक्षात येईल कंपोनंट ह्याच्यामध्ये दिलेले आहेत की वन कन्व्हेक्शन ट्यूब विच इज मेड अप ऑफ पॉलिथिन अँड विच इज हॅव्हिंग होल्स. ओके, त्यानंतर प्रेशरायझिंग फॅन्स, त्यानंतर लोवर्ड इनलेट ज्याच्यामध्ये स्लॅट्स प्रोव्हाइड केले असतात, आणि एक्झॉस्ट फॅन, हे याचे कंपोनंट्स आहेत. आणि त्याची प्रोसेसिंग किंवा त्याचं वर्किंग कसं होतं तुम्हाला कळालेलं आहे का? कन्व्हेक्शन ट्यूब कूलिंग मध्ये वर्किंग कसं होतं कळालेलं आहे का? कन्व्हेक्शन ट्यूब कूलिंग सिस्टीम मध्ये वर्किंग कसं होतं कळालेलं आहे का? हॅलो, 95 स्टुडंट्स आहेत आणि एकाला पण बोलता येत नाही कारण कन्व्हेक्शन ट्यूब कूलिंग सिस्टीम समजली आहे का? चॅट बॉक्स मध्ये तरी सांगा. सकाळी झोप लागली का रे तुम्हाला? ACR 60, 82, 74. समजत नसेल तर सांगा. एकशे 16. काय नाव तुझं? बोलता येत नाही का? पटकन नाव सांगायचं. 116. श्रद्धा वाळुंज मॅम. श्रद्धा, आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? हो येतोय. अनम्यूट करून बोलायचं ग पटकन. येतोय मॅम आवाज. व्यवस्थित? हो समजलं. ओके, बाकीच्यांना समजलंय की नाही तुम्हालाच माहिती. जरा आन्सर देत जावा. मी जस्ट विचारतीये की समजलं की नाही, तेवढं सुद्धा तुम्हाला सांगता येत नाही. ओके, आपण आता ऍक्टिव्ह विंटर कूलिंग सिस्टीम मधला सेकंड पॉईंट बघणार आहे, हॉरिझॉन्टल एअर फ्लो कूलिंग, HAF फॅन कूलिंग सिस्टीम. तर याच्यामध्ये काय केलं जातं, इट युजेस स्मॉल हॉरिझॉन्टल फॅन्स फॉर मुव्हिंग द एअर. याच्यामध्ये हॉरिझॉन्टल फॅन्स प्रोव्हाइड केलेले असतात तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये. इट इज अन अल्टरनेटिव्ह टू कन्व्हेक्शन ट्यूब. म्हणजे
कन्व्हेक्शन ट्यूब आणि हॉरिझॉन्टल एअर फ्लो फॅन कुलिंग सिस्टीम मध्ये एकच फरक आहे की जो कन्व्हेक्शन ट्यूब कुलिंग सिस्टीम मध्ये कन्व्हेक्शन ट्यूब्स प्रोव्हाइड केलेले असतात आणि हॉरिझॉन्टल एअर फ्लो फॅन मध्ये हॉरिझॉन्टल फॅन्स किंवा हॉरिझॉन्टल एअर फ्लो फॅन प्रोव्हाइड केलेले असतात. हॉरिझॉन्टल फॅन प्रोव्हाइड केलेले असतात. इन दिस मेथड द ग्रीन हाऊस मे बी व्हिज्युअलाइज्ड ॲज अ लार्ज बॉक्स इथून कंटेनिंग मोबाईल ठेवते बरं त्या नाहीतर उद्योग थर्टी सेवन काय बोलायचं का 37 एसीआर 37 म्यूट करायचं नाही तर मी तुला मीटिंग मधून रिमूव्ह करेल. ओके, तर या पद्धतीमध्ये काय केलं जातं या सिस्टममध्ये ग्रीन हाऊस, आपलं ग्रीन हाऊस जो आहे तो इट इज ए व्हिज्युअलाइज ॲज अ लार्ज बॉक्स आणि त्याच्यामध्ये काय केलेले आहेत की फॅन्स लोकेट केलेले आहेत जेणेकरून एअर सर्क्युलेट व्हावी. तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये एअर प्रॉपरली सर्क्युलेट व्हावी यासाठी फॅन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आता या सिस्टीममध्ये बघा ही या फॅनमधून जी एअर सर्क्युलेट केली जाते ती 0.6 to 0.9 क्यूब पर मिनिट पर मीटर स्क्वेअर अशा स्पीडनी ती सर्क्युलेट केली गेली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं या फॅन्ससाठीची लागणारी पॉवर रिक्वायरमेंट किती आहे 31 to 62 वॅट. ओके, किंवा HP मध्ये सांगायचं झालं तर 1/30 to 1/15 HP. आणि जे फॅन्स आहेत तर त्याचा जो ब्लेड आहे त्याचा डायमीटर म्हणजे फॅनचा डायमीटर 41 सेंटीमीटर पर्यंत असेल तर तो तुमच्या एअर सर्क्युलेशनसाठी सफिशियंट आहे. लक्षात आलं की ह्या हॉरिझॉन्टल एअर फ्लो फॅन कुलिंग सिस्टीममध्ये काय केलेलं असतं की हॉरिझॉन्टल फॅन्स प्रोव्हाइड केलेले असतात ज्याच्यामधून जी एअर आपल्याला इथं मिळणार आहे किंवा त्याची स्पीड 0.6 to 0.9 मीटर क्यूब पर मिनिट पर मीटर स्क्वेअर पर्यंतचं असलं पाहिजे जेणेकरून ग्रीन हाऊसचा फ्लोअर एरिया त्याच्याकडून प्रॉपरली कव्हर केला जाईल आणि त्या फॅन्सला फक्त 31 to 62 वॅट पर्यंतची पॉवर इसेन्शियल आहे. त्याचबरोबर त्या फॅनचे डायमीटर 41 सेंटीमीटर पर्यंत जर असेल तर ते सफिशियंट आहे. अशा पद्धतीनं ग्रीन हाऊस मध्ये फॅन्स प्रोव्हाइड केले असतात. हे फॅन्स हॉरिझॉन्टल आहेत. कळालं ह्याचा जे ब्लेड्स आहेत ते त्याच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहेत. हे जे फॅन्स आहेत ते हॉरिझॉन्टली प्रोव्हाइड केले आहेत म्हणजे तुमची जी एअर इथं सर्क्युलेट होणार आहे ही हॉरिझॉन्टली सर्क्युलेट होणार आहे. अरेंजमेंट ऑफ फॅन्स एअर फ्लो डायरेक्टेड अलॉंग द लेंथ ऑफ ग्रीन हाऊस अँड पॅरलल टू द ग्राउंड. इथं काय केलं जातं हे फॅन्स ग्रीन हाऊसच्या अलॉंग लेंथ म्हणजे पूर्ण लेंथवरती ते फॅन्स असे प्रोव्हाइड केले जातात. तर अलॉंग द लेंथ फॅन्स प्रोव्हाइड केले जातात आणि त्याच्यामध्ये ग्राउंडला पॅरलली ते प्लेस केले जातात. द फॅन्स आर प्लेस्ड ॲट 0.6 to 0.9 मीटर अबाव द प्लांट हाईट. तुमच्या प्लांटची हाईट जेवढी आहे किंवा जेवढी त्याची हाईट असते त्याच्यापासून वरती 0.6 to 0.9 मीटरच्या डिस्टन्सवरती ते फॅन प्लेस केले जातात. आता जे अलॉंग द लेंथ आपण फॅन प्रोव्हाइड करतोय तर त्याच्यामध्ये इंटरव्हल 15 मीटरचा असला पाहिजे म्हणजे एक फॅन झाले की परत 15 मीटर नंतर दुसरा फॅन असला पाहिजे. अशा पद्धतीने ते अलॉंग द लेंथ ॲट द सेंटर किंवा काही ठिकाणी जर तुमचे मोठे ग्रीन हाऊसेस असतील तर असं नाही की फक्त सेंटरलाच फॅन प्रोव्हाइड करायचे तर तुम्ही भरपूर सारे रोज ऑफ फॅन्स नंबर ऑफ रोज ऑफ फॅन्स तिथं प्रोव्हाइड करू शकता. द एअर फ्लो इज डायरेक्टेड बाय वन रो ऑफ द फॅन अलॉंग द लेंथ ऑफ ग्रीन हाऊस डाऊन वन साइड टू द अपोजिट एंड अँड देन साइड बाय अनदर रो ऑफ फॅन. तर काय होतं की फर्स्ट एका रो कडून जी एअर सर्क्युलेट केली जाते किंवा त्यामधून जी एअर सर्क्युलेट केली जाते ती पुन्हा दुसऱ्या रो मधल्या फॅन कडून ती फ्लो बॅक होते. तर अशा पद्धतीने काय होतं की ती जी एअर आहे ती पूर्णपणे होल एरिया ऑफ द ग्रीन हाऊस कव्हर्ड केली जाते. ओके, त्यामुळे अशा पद्धतीनं रोज ऑफ फॅन्स तिथे तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. खाली जो पॉईंट दिलेला आहे ग्रीन हाऊस ऑफ लार्जर विड्थ मे रिक्वायर मोर नंबर ऑफ रो ऑफ फॅन्स अलॉंग द लेंथ. आता the temperature at the plant height at more uniform with HIF system than the conventional tube system. म्हणजे तुमच्या प्लांटच्या हाईट मधलं जे टेम्परेचर आहे तर ते मोर युनिफॉर्म असणार आहे जेव्हा तुम्ही HIF टाईपची सिस्टम यूज करता ॲज कम्पेअर्ड टू कन्व्हेक्शन ट्यूब सिस्टीम.
कन्व्हेक्शन ट्यूब मध्ये काय होत होतं की तिथं पहिल्यांदी जी कोल्ड एअर आहे ती हळूहळू खाली जाणार आहे, म्हणजे तुमच्या होल्समधून, त्या कन्व्हेक्शन ट्यूबच्या होल्समधून ती फॉल्स व्हायला लागल्यानंतर ती जी कोल्ड एअर आहे ती हॉट एअरमध्ये मिक्स होणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्याचं टेम्परेचर त्याचं डेन्सिटी इन्क्रीज झाल्यानंतर मग ते हळूहळू फ्लोज डाऊन टू द फ्लोर एरिया. त्यामुळं इथं काय सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही फॅनमधून एअर सर्क्युलेट करता ती युनिफॉर्मली सर्क्युलेट होत असते ॲट ए टाइम तिथं. त्यामुळे त्याची तिथलं जे टेम्परेचर आहे प्लांटच्या हाईट जवळचं तर ते युनिफॉर्म असणारे, मोस्ट युनिफॉर्म ॲज कम्पेअर्ड टू द कन्व्हेक्शन ट्यूब सिस्टीम. द HIF सिस्टीम मेक यूज ऑफ द सेम एक्झॉस्ट फॅन इनलेट लॉवर्स अँड कंट्रोल ॲज अ कन्व्हेक्शन ट्यूब सिस्टीम. या HIF फॅन सिस्टीममध्ये सुद्धा एक्झॉस्ट फॅन प्रोव्हाइड केले असतात आणि त्याचबरोबर लॉवर इनलेट सुद्धा इथं प्रोव्हाइड केलेले असतात. आणि या दोघांमधला फरक मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेला आहे की द ओनली डिफरन्स इन द बोथ सिस्टीम इज एकतर HIF मध्ये HIF फॅन प्रोव्हाइड केले असतात आणि कन्व्हेक्शन ट्यूबमध्ये कन्व्हेक्शन ट्यूब्स प्रोव्हाइड केले असतात. म्हणजे त्याच्यासाठी जे इक्विपमेंट किंवा एअर फ्लोसाठी जो आपण इथं इक्विपमेंट यूज करतोय ते डिफरंट आहे. तिथं फॅन प्रोव्हाइड केलेले आहेत आणि इथं ट्यूब्स प्रोव्हाइड केलेले आहेत. कोल्ड एअर एंटरिंग थ्रू द लॉवर लोकेटेड ॲट हायर लेवल इन द गॅबल्स ऑफ द ग्रीन हाऊस इज ड्रॉन बाय द एअर सर्क्युलेशन अँड कम्प्लीट द सायकल. प्रॉपर क्वांटिटी ऑफ एअर इज लेट आउट थ्रू द एक्झॉस्ट फॅन. इथं तेच सांगितलेलं आहे की कोल्ड एअर जी आहे ती तुमच्या इनलेटमधून, त्या लोअर इनलेटमधून एंटर केली जाणार आहे आणि म्हणून तुमचे जे फॅन्स आहेत तर ते काय करणार आहेत, त्या एअरला सर्क्युलेट करणार आहेत थ्रू आउट द एरिया ऑफ द ग्रीन हाऊस. आणि त्यामुळं प्रॉपर क्वांटिटी ऑफ एअर काय होणार आहे, ते पूर्ण एरियामध्ये सर्क्युलेट होणार आहे. आणि त्यानंतरची जी वॉर्म टेम्परेचर जे आहे किंवा ते एक्झॉस्ट फॅनमधून वॉर्म एअर जी आहे ती एक्झॉस्ट केली जाणार आहे आणि तुमची लॉवर इनलेटमधून एअर सक केली जाणार आहे. म्हणजे तिकडून एअर इन होतीये आणि एक्झॉस्ट फॅनमधून एअर आउट होतीये, पण सेंटर म्हणजे बिटवीन ऑफ द ग्रीन हाऊस काय होते तिथं ते फॅन्स फंक्शनिंग झाल्याच्या नंतर ती कोल्ड एअर पूर्णपणे ग्रीन हाऊसमध्ये सर्क्युलेट केली जाते. तर अशा पद्धतीने तिथं कूलिंग सिस्टीम केली जाते इन हॉरिझॉन्टल एअर फ्लो फॅन सिस्टीम. ओके. The combined action of lowered inlet HIF fans and the exhaust fans distribute the cold air throughout the greenhouse. तेच आहे, इनलेटमधून एअर सक केली जाते तुमची कोल्ड एअर. ते लोवर्ड इनलेटचा स्लॅट ओपन केल्यानंतर ती कोल्ड एअर जी आहे ग्रीन हाऊसच्या आउटसाईडची तर ती एंटर करणार आहे आतमध्ये आणि मग ते फॅन्स फंक्शनिंग झाल्याच्यानंतर ते काय करणार आहेत, प्रॉपरली सर्क्युलेट करणार आहेत आणि ती वॉर्म एअर जी आहे ती एक्झॉस्ट फॅनमधून एक्झॉस्ट केली जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं प्रॉपरली युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन तुमच्या थ्रू आउट द ग्रीन हाऊस होणार आहे. The HIF fan can be used to distribute heat in the greenhouse when neither cooling or heating required. मगाशी पण तुम्हाला सांगितलं होतं की कन्व्हेक्शन ट्यूबमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही कूलिंग झालेलं आहे, आता तुमचं प्रॉपर टेम्परेचर तुम्हाला तिथं अवेलेबल झालेलं आहे, त्यानंतर तुम्ही ते स्लॅट जे आहेत किंवा तो लोअर इनलेट जो आहे तो क्लोज करता, पण तुमचे फॅन्स आहेत ते चालू राहतात जेणेकरून ती एअर आहे ती सर्क्युलेट राहिली पाहिजे रेग्युलरली. तर जेव्हा तुम्हाला कूलिंग किंवा हिटिंगची काही रिक्वायरमेंट नसताना सुद्धा ते फॅन्स तुम्ही तिथं यूज करू शकता टू ब्रिंग warm air down from the upper level of the gable to provide uniform temperature in the plant zone. तुमचं युनिफॉर्म टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ते फॅन्स आहेत ते रेग्युलरली फंक्शनिंग करत राहतात. इट इज पॉसिबल टू इंटिग्रेट समर अँड विंटर कूलिंग सिस्टीम विथ हिटिंग अरेंजमेंट इनसाइड द ग्रीन हाऊस फॉर अ कम्प्लीट टेम्परेचर कंट्रोल रिक्वायरमेंट फॉर सर्टन डेज ऑफ सीझन. तर अशा पद्धतीने तुम्ही समर आणि विंटर कूलिंग सिस्टीमच्या साह्याने तुमचं एक्सेसिव्ह हीट रिमूव्ह करण्यासाठी या पद्धतीचे या सिस्टीम तुम्ही यूज करून ग्रीन हाऊसमधलं जे एन्व्हायरमेंट आहे किंवा जे टेम्परेचर किंवा एन्व्हायरमेंट जे आहे ते तुम्ही प्रॉपरली त्या सीझनमध्ये म्हणजे त्याची जी रिक्वायरमेंट असेल, तर हीटसाठी टेम्परेचरसाठी जी रिक्वायरमेंट असेल तर ती तुम्ही प्रॉपरली तिथं कंट्रोल करू शकता. तर प्रॉपर टेम्परेचर कंट्रोल तुम्ही या पद्धतीने करू शकता. म्हणजे आपण समर कूलिंग सिस्टीम आणि विंटर कूलिंग सिस्टीम पाहिलं, ॲक्टिव्ह समर कूलिंग सिस्टीम आणि ॲक्टिव्ह विंटर कूलिंग सिस्टीम. समरमध्ये फॅन अँड पॅड अँड फॉग सिस्टीम पाहिली आणि जे विंटर कूलिंग सिस्टीममध्ये आपण पाहिली कन्व्हेक्शन ट्यूब सिस्टीम आणि नेक्स्ट जी पाहिली ती हॉरिझॉन्टल एअर फ्लो फॅन कूलिंग सिस्टीम. ओके. त्यानंतर आता हे आपण जे काय बघतोय की जे इक्विपमेंट्स आहेत ते एन्व्हायरमेंट कंट्रोलसाठीचे इक्विपमेंट्स आपण बघतोय. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण समर कूलिंग आणि विंटर कूलिंग बघितलं. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे व्हेंटिलेशन. म्हणजे ग्रीन हाऊसचं व्हेंटिलेशन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे फॉर द कंट्रोल एन्व्हायरमेंट रिक्वायर्ड फॉर प्लांट
growth. It is the process of allowing the fresh air to enter into the closed area by driving out the air with undesirable properties. आता व्हेंटिलेशन म्हणजे काय आहे, तर तुमच्या ह्या क्लोज्ड एरियामध्ये ग्रीन हाऊस म्हणजे एक क्लोज्ड एरिया आहे, किंवा आपण त्याला मगाशी एक कन्सिडर केलं होतं की एक क्लोज लूप और क्लोज्ड बॉक्स टाईप स्ट्रक्चर असतं ग्रीन हाऊसचं. तर तिथं काय केलं पाहिजे की फ्रेश एअर जी आहे ती खेळती राहिली पाहिजे तिथं. त्यामुळं त्याच्या सर्क्युलेशनसाठी व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे. व्हेंटिलेशन इज इसेन्शियल फॉर रिड्युसिंग टेम्परेचर, रिप्लेनिशिंग CO2 अँड कंट्रोलिंग रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हा पॉईंट तुम्हाला कालही सांगितला होता की जेव्हा तुम्हाला एन्व्हायरमेंट कंट्रोल करायचं असतं तर त्यावेळी टेम्परेचर प्रॉपरली अचीव करण्यासाठी, म्हणजे हॉट किंवा एक्सेसिव्ह टेम्परेचर रिमूव्ह करण्यासाठी, त्याचबरोबर CO2 जो आहे तो कार्बन डायऑक्साईड तुम्ही इथं फोटोसिंथेसिसमध्ये ते प्लांट यूज करतात. त्यामुळे मग सांगितलं होतं पॉईंट की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं. 345 ppm अवेलेबल असतं, तर त्याचं जेव्हा फोटोसिंथेसिसमध्ये युटिलाइज केलं जातं तर ते 200 ppm मध्ये रिड्यूस होतं. तर त्याचा पुन्हा आपल्याला रिप्लेनिशिंग करण्यासाठी व्हेंटिलेशनची गरज असते, कारण की ॲटमॉस्फिअर मधला CO2 तिथं आपल्याला अवेलेबल व्हायला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने रिलेटिव्ह ह्युमिडिटी सुद्धा कंट्रोल करण्यासाठी व्हेंटिलेशनची गरज असते. व्हेंटिलेशन रिक्वायरमेंट्स फॉर ग्रीन हाऊसेस व्हॅरी ग्रेटली डिपेंडिंग ऑन द क्रॉप ग्रोन अँड द सीझन ऑफ प्रोडक्शन. व्हेंटिलेशनची जी रिक्वायरमेंट आहे ती क्रॉप टू क्रॉप किंवा सीझन बाय सीझन काय होत असते की व्हॅरी होत असते. आता ह्या व्हेंटिलेशनमध्ये 2 टाईप्स आहेत, पॅसिव्ह सिस्टीम आणि ऍक्टिव्ह सिस्टीम. पॅसिव्ह मध्ये नॅचरल व्हेंटिलेशन सिस्टीम आणि ऍक्टिव्ह मध्ये फोर्स व्हेंटिलेशन सिस्टीम. फोर्स म्हणलं की जर तुम्ही काहीतरी इक्विपमेंट यूज करत असता सच ॲज फॅन. युजली अँड सीझनली ओनली नॅचरल व्हेंटिलेशन इज यूज्ड. मोस्टली काय केलं जातं की नॅचरल व्हेंटिलेशनच प्रोव्हाइड केलं जातं तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये. आता नॅचरल व्हेंटिलेशनमध्ये काय करतात की तुमचे जे शेल्टर्स आहेत किंवा जे कव्हरिंग मटेरियल आहे ते ओपन वगैरे करून नॅचरल व्हेंटिलेशन केलं जातं. द प्लांट रिस्पॉन्स टू स्पेसिफिक एन्व्हायरमेंट फॅक्टर इज रिलेटेड टू द फिजिओलॉजिकल प्रोसेस अँड हेन्स द लेटर अफेक्ट द यील्ड अँड क्वालिटी. जेव्हा तुमचं प्लांट आहे, मागच्याच लेक्चरमध्ये झालं की तुमचं प्लांट कसा रिस्पॉन्स करतं त्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सशी, तर त्याच्यावरती तुमच्या प्लांटची क्वालिटी आणि त्याचं यील्ड किंवा त्याची ग्रोथ त्याच्यावरती डिपेंड असते. अँड हेन्स कंट्रोलिंग द एन्व्हायरमेंट ऑफ ग्रीन हाऊस इज इम्पॉर्टंट. म्हणजे एन्व्हायरमेंट कंट्रोल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मॅन्युअल मेंटेनन्स ऑफ ग्रीन हाऊस इज जेव्हा तुम्ही एन्व्हायरमेंटल कंडिशन कंट्रोल करत असतात तर त्यावेळी मॅन्युअल मेंटेनन्स करणं खूप डिफिकल्ट आहे. आणि त्यावेळी काय केलं जातं की अशा पद्धतीनं नॅचरल व्हेंटिलेशनसाठी किंवा नॅचरल प्रोसेस तुम्ही तिथं प्रोव्हाइड करू शकता. जेव्हा पुअर मेंटेनन्स असतो तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं की तुम्ही प्रॉपरली जर एन्व्हायरमेंट मेंटेन करत नसाल तर तुमच्या क्रॉपचं प्रोडक्शन रिड्यूस होतं, क्वालिटी रिड्यूस होते आणि त्याच्यामुळं तुमचा जो इन्कम आहे तो सुद्धा लो होणार आहे. फॉर इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम लाईक मायक्रोप्रोसेसर अँड कम्प्युटर आर यूज प्रेझेंटली टू मेंटेन द एन्व्हायरमेंट. तर अशा पद्धतीने एन्व्हायरमेंट कंट्रोल करण्यासाठी काय केलं जातं की मायक्रोप्रोसेसर किंवा कम्प्युटर्स प्रोव्हाइड केलं जातं, जेणेकरून तुम्हाला मॅन्युअली मेंटेनन्स कमी करायचं असेल आणि ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम जर ठेवायचं असेल तर त्यासाठी ते यूज केले जातात. आता जे आपण व्हेंटिलेशन बघतो त्याच्यामधला जो फर्स्ट पॉईंट आहे पॅसिव्ह व्हेंटिलेशन सिस्टीम, म्हणजे त्याच्यामध्ये नॅचरल व्हेंटिलेशन सिस्टीम. इन द ट्रॉपिक्स द साइड ऑफ ग्रीन हाऊस स्ट्रक्चर आर ऑफन लेफ्ट ओपन द नॅचरल व्हेंटिलेशन. तर जेव्हा ट्रॉपिकल एरिया असेल तर त्यामध्ये काय केलं जातं की व्हेंटिलेशनसाठी तुमचे जे शेल्टर्स असतील किंवा कव्हरिंग मटेरियल जे आहे पॉलिथिन यूज केलेलं असेल किंवा ग्लास, तर ते ओपन केलं जातं. ट्रॉपिकल ग्रीन हाऊस इज प्रायमरीली अ रेन शेल्टर, अ कव्हर ऑफ पॉलिथिन ओव्हर द क्रॉप टू प्रिव्हेंट रेनफॉल फ्रॉम एंटरिंग द ग्रोईंग एरिया. तर हे जे कव्हरिंग मटेरियल जे आहेत ते ओपन केले जातात. हे रिझल्ट द प्रॉब्लेम ऑफ फॉलिंग डिसीज. जर हे शेल्टर जे आहेत जर ओपन केले आणि त्याच्यावरती काय झालं की त्या प्लांटवरती मग त्याचा लॉस काय होणार आहे की त्या प्लांटवरती हे रेनड्रॉप फॉल झाल्यानंतर मग ते वेट कंडिशन मध्ये काय होतं की ते फॉलेज जो आहे किंवा तो ग्रास जे आपण त्याच्यामध्ये करतोय तर त्याला डिसीजेस तिथं होऊ शकतात. व्हेंटिलेटर्स वेअर लोकेटेड ऑन बोथ रूफ स्लोप ऍडजस्टंट टू रिजेस अँड ऑल्सो बोथ साइड वॉल्स. आता व्हेंटिलेशन कसे प्रोव्हाइड करायचे, आता व्हेंटिलेटर्स कुठं तुम्ही प्रोव्हाइड करू शकता तर तुमच्या रूफवरती बोथ द रूफ स्लोपी रूफ असतात तर त्या दोन्ही
रूफवरती तुम्ही व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड करू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही साईड वॉलवरती सुद्धा व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड करू शकता. द व्हेंटिलेटर्स ऑन द रूफ ॲज वेल ॲज दोज ऑन द साईड ऑफ वॉल अकाउंट्स इच अबाउट 10% ऑफ द टोटल एरिया. म्हणजे रूफचा जेवढा तुमचा एरिया आहे त्याच्या 10% व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करायचं. नॅचरल व्हेंटिलेशनसाठी काय करायचं, जेवढा तुमचा रूफचा एरिया आहे किंवा तुमच्या साईड वॉलचा एरिया आहे त्याच्या 10% एरिया व्हेंटिलेशनसाठी प्रोव्हाइड करायचा आहे. तर अशा पद्धतीनं व्हेंटिलेशनमध्ये तुम्ही असतील, विंडोज असतील, तर अशा पद्धतीनं तुम्ही तिथं सिस्टीम करू शकता की तुमचं जे पॉलिथिन असेल किंवा काही ग्लास किंवा जे काही तुम्ही कव्हरिंग मटेरियल यूज केलेलं आहे ते शेल्टर्स ओपन करता यायला पाहिजे. किंवा तुमचं जे स्लोपी एरिया असेल तर तिथं सुद्धा व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केले असतात की ते एअर सर्क्युलेशनसाठी ते काय करतो आपण, ते विंडोज किंवा ते इनलेट्स जे आहेत ते ओपन करत असतो. अशा पद्धतीनं ओपनिंग्स किंवा विंडोज प्रोव्हाइड केले असतात. ड्युरिंग विंटर कूलिंग फेजेस द साऊथ रूफ व्हेंटिलेटर वॉज ओपन. जेव्हा विंटर कूलिंग विंटरमध्ये कूलिंग करायचं असतं त्यावेळी साऊथचे जे रूफ व्हेंटिलेटर आहेत ते ओपन केले जातात. आणि मग जेव्हा वेन ग्रेटर कूलिंग वॉज रिक्वायर्ड, जेव्हा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये कूलिंग करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही नॉर्थ व्हेंटिलेटर जे आहेत, नॉर्थ स्लोपवरचे व्हेंटिलेटर आहेत ते ओपन करायचे. आणि उन्हाळ्यामध्ये समर कूलिंग सिस्टम मध्ये काय करायचे, पहिल्यांदा साऊथचे ओपन करायचे आणि देन फॉलो बाय नॉर्थ व्हेंटिलेटर. तर अशा पद्धतीनं तुम्ही व्हेंटिलेटर्सचं ओपनिंग अँड क्लोजिंग करू शकता इन विंटर अँड समर कूलिंग सिस्टम. ॲज द इनकमिंग एअर मूव्ड अक्रॉस द ग्रीन हाऊस इट वॉज वॉर्म बाय द सनलाईट. जेव्हा तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये काय होतं की जी इनकमिंग एअर आहे ती एंटर करते, तर ती सनलाईटमुळे बाहेरची जी एअर जे आहे ती सनलाईटमध्ये ऑलरेडी वॉर्म झालेली असते. ही वॉर्म एअर काय करते, ग्रीन हाऊसमध्ये मिक्स होते. तर अशा पद्धतीनं मग त्याचं काय होतं की वॉर्म एअर ग्रीन हाऊसच्या एअरमध्ये मिक्स झाल्यावर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. आणि त्यामुळे काय होतं की इनकमिंग एअर जी आहे ती वॉर्म एअर असल्यामुळे त्याची इंटेन्सिटी कमी असणार आहे किंवा ती वेटमध्ये लाईटर असणार आहे. त्यामुळे ती वरती राईज अप होणार आहे. आणि त्याच्यानंतर ते काय होते की व्हेंटिलेटर मधून जेव्हा कोल्ड एअर किंवा व्हेंटिलेटर मधून जी एअर आतमध्ये सक केल्यानंतर ती काय केली जाते, फ्लोज थ्रू आउट आणि म्हणजे व्हेंटिलेटर्स ओपन केल्याच्या नंतर ते काय होणार आहे, ती जी एअर जी आहे ती पूर्ण एरियामध्ये व्हेंटिलेट होणार किंवा सर्क्युलेट होणार आहे. किंवा या पद्धतीला किंवा हे जे व्हेंटिलेटर्स आहेत, जेव्हा तुम्ही रूफवरती व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड करता त्याला चिमनी, इट इज ऍक्ट ॲज अ चिमनी. ओके, म्हणजे नॉर्थ किंवा साऊथ साईडच्या स्लोपवरती जेव्हा तुम्ही व्हेंटिलेटर्स प्रोव्हाइड करता त्याला चिमनी असं म्हणू शकतो किंवा या सेटअपला आपण चिमनी इफेक्ट असंही म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने काय होत असते की ती वॉर्म एअर आहे ती अपवर्ड साईडला राईजअप होत असते आणि त्या चिमनीमधून ती बाहेर फेकली जाते. विच इट टर्न्स ड्रॉज मोर एअर फ्रॉम द साईड व्हेंटिलेटर्स. तर आता इथं काय होतं, ती वॉर्म एअर जी आहे ती रूफवरून म्हणजे रूफवरती जे व्हेंटिलेटर्स आहेत त्याच्यामधून ती बाहेर टाकली जाते आणि साईड वॉलवर ते जे व्हेंटिलेटर्स आहेत त्याच्यामधून ती एअर पुन्हा केली जाते, इन केली जाते किंवा ती एंटर करते. अशा पद्धतीनं कंटिन्युअस सायकल तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये होत राहते. व्हेंटिलेशन मध्ये तुमचे म्हणजे काय की एअर सर्क्युलेट व्हायला पाहिजे प्रॉपरली. तर रूफवरच्या व्हेंटिलेटर्स मधून एअर काय होते, आउटसाइडला फेकली जाते आणि साईड वॉल्सचे जे व्हेंटिलेटर्स आहेत तिथून ती एअर पुन्हा एंटर करते. अशा पद्धतीने सर्क्युलेशन तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये राहतं आणि ते जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं. किंवा कूल टेम्परेचर जर तुम्हाला हवं असेल किंवा एक्सेसिव्ह टेम्परेचर कमी करायचं असेल तर ते तुम्ही ते ॲडिक्वेट टेम्परेचर प्रोव्हाइड करू शकता. ऑन हॉट डेज द इंटेरियर वॉल्स अँड फ्लोअर्स वेअर फ्रिक्वेंटली इंजेक्टेड विथ वॉटर टू हेल्प कूलिंग. आता जेव्हा समर सीझन असतो तर त्यावेळी काय केलं जातं, तर तुम्हाला अजून जास्ती प्रमाणामध्ये कूलिंग पाहिजे असेल तर ते वॉल्स आणि फ्लोअर जे आहे तर त्याच्यावरती वॉटर अप्लाय केलं जातं किंवा इंजेक्ट केलं जातं. तर त्याच पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता की फॅन अँड पॅड सिस्टीममध्ये नाही का पॅड यूज केले होते ज्याच्यामध्ये वॉटर फ्लो होत असतं. तर अशा पद्धतीनं अजून एक्स्ट्रा किंवा अजून फ्रिक्वेंटली तुम्हाला कूलिंग करायचं असेल तर तुम्ही त्या वॉल्सवरती किंवा फ्लोअरवरती वॉटर इंजेक्ट करू शकता. म्हणजे इथं व्हेंटिलेटर्स काय करतं की व्हेंटिलेटर्सनी तुमचे एअर तर वेळेचं सर्क्युलेशन प्रॉपरली होत राहतं, पण अजून जास्त प्रमाणात कूलिंग करायचं असेल तर तुम्हाला तिथं मॉइस्ट ऍड केलं पाहिजे आणि त्यासाठी तिथं वॉटर इंजेक्ट केलं जातं ऑन फ्लोअर्स ऑर साइड ऑफ द ग्रीन हाऊस. आता त्याच्यामध्ये ह्या नॅचरल व्हेंटिलेशन मध्ये एक हा
टाईप आहे की रोल अप साईड पॅसिव्ह व्हेंटिलेशन इन पॉली हाऊसेस. म्हणजे तुमच्या पॉली हाऊसेस किंवा ग्रीन हाऊसेसमध्ये रोल अप साईड म्हणजे साईड वॉल जी आहे ती रोल अप करायची आहे. म्हणजे तुम्हाला मग जसं दाखवलं काही काही ठिकाणी जे शेल्टर्सचे काय म्हणतो आपण त्याला कव्हरिंग मटेरियल जे आहेत ना त्याला अशी सिस्टम प्रोव्हाइड केली असते की ते रोल अप. काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की काही बाल्कनी किंवा गॅलरीमध्ये नाही का ती रोलअप सिस्टम प्रोव्हाइड केलेली असते की तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते शेल्टर तुम्ही क्लोज करू शकता आणि ओपन करू शकता अशा पद्धतीनं. तर इन दिस सिस्टम अलाउइंग द एअर टू फ्लो अक्रॉस द प्लांट्स द अमाउंट ऑफ व्हेंटिलेशन ऑन वन साइड और बोथ द साइड मे बी इझिली ॲडजस्टेड इन रिस्पॉन्स टू द टेम्परेचर प्रिव्हेलिंग विंड अँड रेन. म्हणजे ह्या सिस्टममध्ये तुम्हाला व्हेंटिलेशन प्रॉपरली कंट्रोल करण्यासाठी ऑन वन साइड और बोथ द साइड तुम्हाला एका साईडवरती किंवा दोन्ही साईडवरती तुम्ही हे रोलअप ची सिस्टम प्रोव्हाइड करू शकता जेणेकरून ते इझिली टेम्परेचर किंवा तुमचं विंड पासून रेन पासूनचं जे प्रोटेक्शन आहे ते तिथं तुम्हाला प्रॉपरली करता येईल. ड्युरिंग द पिरियड ऑफ एक्सेसिव्ह हीट इट मे बी नेसेसरी टू रोल द साइड्स अप ऑलमोस्ट टू द टॉप. जेव्हा एक्सेसिव्ह हीट होतीये तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये तर त्यावेळी तुमचे साईड वॉल्स असतील तर ते जे शेड्स असतील किंवा ते जे कव्हरिंग मटेरियल आहे ते रोल अप करायचे ऑलमोस्ट टू द टॉप. म्हणजे पूर्ण टॉप पर्यंत तुम्ही ते रोल करू शकता अशा पद्धतीने. म्हणजे तुम्ही काय केलं ते ओपन केलेले आहेत तुमचे ग्रीन हाऊसेसचे कव्हरिंग मटेरियल ओपन केलेले आहेत. पॅसिव्ह व्हेंटिलेशन कॅन ऑल्सो बी अकम्प्लिश्ड बाय मॅन्युअली रेझिंग और पार्टिंग द पॉलिथिन शीट. आता हे जे रोलअप साईड्स जे म्हणतो आपण तर तिथं आपण मॅन्युअल कंट्रोल ठेवू शकतो. म्हणजे तिथं माणूस एखादा ठेवला तर त्यावर जर एखादा जो तो ठेवला तर त्या पद्धतीनं एक्सेसिव्ह हीट झालेली आहे तर ते साईड वॉल्स जे आहेत तर ते रोलअप करण्याचं काम ते करू शकतात. आता असं झालं की तुमचे ग्रीन हाऊसेसचे वॉल्सच तुम्ही ओपन केले पण तिथं पुन्हा काय होऊ शकतं की बाकीचं तुमचे जे फॉरेन पार्टिकल्स वगैरे जे आहेत किंवा तुमच्या व्हायरसचा जो अटॅक आहे तर तो त्याच्यावरती होऊ शकतो किंवा पेस्ट वगैरे अटॅक होऊ शकतो. तर त्यासाठी काय करायचंय द ओपनमेंट्स एरिया मस्ट बी कवर्ड विथ स्क्रीन्स टू प्रिव्हेंट व्हायरस डिसिजेस. म्हणजे ह्या पद्धतीने तुमच्या प्लांटला काही डॅमेज व्हायला नको पाहिजे यासाठी स्क्रीन्स प्रोव्हाइड केलेले असतात आणि स्क्रीनच्या वरती मग तुमचं कव्हरिंग मटेरियल जे आहे ते रोलअप केलं जातं. द होल्स मस्ट बी लार्ज इनफ टू परमिट फ्री फ्लो ऑफ एअर. आणि ते स्क्रीन जे आहे आता आपण रोलअप तर का करतोय जेणेकरून व्हेंटिलेशन प्रॉपरली व्हायला पाहिजे यासाठीच ना. तर त्यामुळे तुमची जी स्क्रीन आहे त्याचे होल्स आहेत ते एवढे लार्ज असले पाहिजे की जेणेकरून त्याच्यामधून एअर प्रॉपरली फ्रीली फ्लो होणार आहे. स्क्रीन्स विथ द स्मॉल होल्स ब्लॉक एअर मुवमेंट अँड कॉज अ बिल्टअप डस्ट. आणि जर तुमच्या स्क्रीनचे जे होल्स आहेत ते खूपच बारीक असतील तर तिथं काय होतं की तिथं डस्ट बिल्टअप होते किंवा तिथं डस्ट अडकल्यामुळं काय होतं ते जे स्क्रीन आहे ती ब्लॉकअप होते. ओके तर त्यामुळे तिथं प्रॉपरली एअर मुवमेंट होत नाही आणि तुमची एअरची मुवमेंट पण ब्लॉक होते. रोलअप साइड पॅसिव्ह व्हेंटिलेशन ऑन प्लास्टिक ग्रीन हाऊसेस इज ओनली इफेक्टिव्ह ऑन फ्री स्टँडिंग ग्रीन हाऊसेस अँड नॉट ऑन गटर कनेक्टिंग ग्रीन हाऊसेस. आता ही जी रोलअप साईड पॅसिव्ह व्हेंटिलेशन सिस्टीम जी आहे ती तुमच्या फक्त फ्री स्टँडिंग ग्रीन हाऊसेसवरतीच इफेक्टिव्ह आहे. जर गटर कनेक्टिंग ग्रीन हाऊसेस असतील तर ते तुम्ही तिथं नाही प्रोव्हाइड करू शकत. ओके तर हे आपण नॅचरल व्हेंटिलेशन सिस्टीम बघितली ज्याच्यामध्ये आपण रोलअप साईड व्हेंटिलेशन सिस्टीम हा एक टाईप त्याच्यामध्ये पाहिला ज्याच्यामध्ये कव्हरिंग मटेरियल रोलअप करून व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलं जात होतं. आता नेक्स्ट जो टाईप आहे तो आहे फोर्स व्हेंटिलेशन. फोर्स व्हेंटिलेशन मध्ये काय होतं इथं फॅन्स प्रोव्हाइड केलेले असतात तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे. म्हणजे फोर्सफुली तिथं तुम्ही व्हेंटिलेशन करताय. इन फोर्स और ऍक्टिव्ह व्हेंटिलेशन मेकॅनिकल डिव्हाइसेस सच ॲज फॅन्स आर यूज टू एक्सपेल द एअर. तर इथं तुम्ही फॅन्स प्रोव्हाइड करतात. दिस टाईप ऑफ व्हेंटिलेशन कॅन अचीव्ह युनिफॉर्म कुलिंग. आता इथं तुम्ही काय फोर्सफुलीच एअर तिथं व्हेंटिलेट करता आहात म्हणजे नॅचरल तर नाहीये तो कंट्रोल तुमच्या हातात आहे तर तुम्ही युनिफॉर्मली कुलिंग तिथं करू शकता. दीज इन्क्लूड समर फॅन अँड पॅड अँड फॉग कुलिंग सिस्टीम. आता ह्या फोर्स व्हेंटिलेशनमध्येच आपले फॅन अँड पॅड सिस्टीम येते त्याच पद्धतीनं तुमचं फॉग कुलिंग सिस्टीम असेल. त्याच पद्धतीनं विंटर कुलिंग मधले जे कन्व्हेक्शन ट्यूब आणि हॉरिझॉन्टल फॅन फ्लो सिस्टीम जी होती तर हे सर्व चारही टाइप्स जे आहेत ते फोर्स व्हेंटिलेशन मध्ये येतात. कारण की या सिस्टीम मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही एअर कूल करत असता त्याच पद्धतीने इथं व्हेंटिलेशन सुद्धा होत असतं. बिकॉज इन एव्हरी सिस्टीम म्हणजे तुमचे फॅन अँड पॅड मध्ये सुद्धा फॅन प्रोव्हाइड केलेले आहेत. फॉग सिस्टीम मध्ये फॉगचं प्रॉपर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनसाठी फॅन प्रोव्हाइड केलेले आहेत. कन्व्हेक्शन ट्यूब मध्ये तर ऑलरेडी प्रेशरायझिंग फॅन प्रोव्हाइड केलेले आहेत आणि हॉरिझॉन्टल फॅन मध्ये फॅन आहेतच. म्हणजे हे सर्व जे सिस्टीम्स आहेत कुलिंग सिस्टीम तर हे फोर्स व्हेंटिलेशन मध्ये सुद्धा इन्क्लूड होतात. फॉर मेकॅनिकल व्हेंटिलेशन लो प्रेशर मीडियम व्हॉल्यूम प्रोपेलर ब्लेड्स
both directly connected to the belt driven are used for greenhouse ventilation. आता इथं काय सांगितलेलं आहे की तुमचे हे फोर्स व्हेंटिलेशन, ज्यालाच मेकॅनिकल व्हेंटिलेशन असं सुद्धा म्हणलं जातं, तर याला जे फॅन्स प्रोव्हाइड केलेले आहेत ते कसे असले पाहिजेत, लो प्रेशर मीडियम व्हॉल्यूम प्रोपेलर ब्लेड असलेले फॅन्स तिथं प्रोव्हाइड केलेले असले पाहिजेत. आता हे जे फॅन्स आहेत ते बेल्ट ड्राईव्हला कनेक्ट करून डिरेक्टली ते ऑपरेट केले जातात की अशा पद्धतीनं फोर्स व्हेंटिलेशन तिथं प्रोव्हाइड केलं जातं. They are placed at the end of the greenhouse opposite to the air intake. आता हे जे फॅन्स आहेत ते जे पण एअर इनटेकच्या अपोजिट साईडला, म्हणजे जिथून एअर सक केले जाते त्याच्या अपोजिट साईडला प्रोव्हाइड करायचे असतात, विच इज नॉर्मली कवर्ड विथ ग्रॅव्हिटी ऑर मोटराइज्ड लोवर्स. म्हणजे जे इनटेक जे सांगितलेलं आहे किंवा इनलेट जे सांगितलेले आहेत तर तिथं लोवर्स प्रोव्हाइड केलेले असतात, त्याच्या थ्रू ती इनटेक केली जाते एअरची. The fan vents or lowers should be motorized with the action controlled by the fan operation. आता हे जे फॅनचे वेंट्स असतील किंवा लोवर्स असतील तर हे सर्व मोटराइज केलेलं असतं, म्हणजे तुमचा सगळा कंट्रोल याच्यावरती मेकॅनिकली असतो. तर मोटराइज लोवर प्रिव्हेंट द विंड फ्रॉम ओपनिंग द लोवर्स स्पेशली व्हेन हीट इज बिंग सप्लाइड टू द ग्रीन हाऊसेस. आता हे जे मोटराइज्ड लोवर्स जे आहेत, म्हणजे तुम्ही तिथं काय करू शकता, तुमच्या हातात कंट्रोल असतो की हीट एक्सेसिव्ह झालेली आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही तिथं ऑपरेट करू शकता की ते लोवर्स ओपन करायचे आहेत. त्याच पद्धतीने किंवा त्याचा जो फ्लो आहे एअरचा तो त्या पद्धतीने तुम्ही तिथं कंट्रोल करू शकता. म्हणजे त्या एअरचा एंटरिंग कधी झालं पाहिजे किंवा त्याचा जो सप्लाय आहे तो कधी केला पाहिजे हे पूर्ण मोटराइज्ड असतं. बॉल वेंट्स शुड बी प्लेस्ड कंटिन्युअसली अक्रॉस द एंड ऑफ द ग्रीन हाऊस टू अवॉइड द हॉट एरिया इन द क्रॉप झोन. आणि आपल्या वॉल्सवरती, ग्रीन हाऊसच्या वॉल्सवरती वेंट्स प्रोव्हाइड केलेले असतात जेणेकरून एअर जी आहे ती सर्क्युलेट झाली पाहिजे कंटिन्युअसली, पूर्णपणे तुमच्या ग्रीन हाऊसच्या एंड पर्यंत ती काय सर्क्युलेट व्हायला पाहिजे, जेणेकरून क्रॉप झोनवरती हॉट एरिया किंवा वॉर्मर एरिया डेव्हलप नाही झाला पाहिजे. म्हणजे फोर्स व्हेंटिलेशन सिस्टीम मध्ये पण काय आहे, तुमचे फॅन्स प्रोव्हाइड करायचे आहेत किंवा वॉलवरती वेंट्स प्रोव्हाइड करायचे आहेत जेणेकरून पूर्ण ग्रीन हाऊसमध्ये त्याच्या फ्रंट पासून पूर्ण एंड पर्यंत ग्रीन हाऊसमध्ये एअर जे आहे ते प्रॉपरली सर्क्युलेट झाली पाहिजे आणि त्यातलं जे टेम्परेचर असेल किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी वगैरे कंट्रोल करायचे आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुमचं CO2चा रिप्लेनिशिंग. फॉगिंग सिस्टम जी आहे ती तुम्हाला आपण फॅन अँड पॅड बरोबर फॉगिंग सिस्टम बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा इफेक्टिव्हली आपल्याला व्हेंटिलेशन झालेलं दिसून येतं. तर इथं फॉग जे आहे तो स्प्रे केल्याच्या नंतर तो प्रॉपरली सर्क्युलेट होण्यासाठी आपण इथं फॅन्स प्रोव्हाइड करतो, म्हणजे फोर्स इथं काय करतो आपण व्हेंटिलेशन करत असतो. तर अशा पद्धतीनं तुमची फॅन अँड पॅड किंवा फॉग सिस्टीम आणि तुमची कन्व्हेक्शन ट्यूब सिस्टीम असू दे किंवा हॉरिझॉन्टल फॅन सिस्टीम असू दे, या सर्वांच्या मार्फत व्हेंटिलेशन फोर्सफुली व्हेंटिलेशन म्हणजे किंवा मेकॅनिकल व्हेंटिलेशन तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. आता हे सिस्टीम झाल्याच्या नंतर कुलिंगसाठी आणखी मायक्रो प्रोसेसर्स प्रोव्हाइड केलेले असतात. आता मायक्रो प्रोसेसर्स म्हणजे काय आहे, तर ही तुमची जी व्हेंटिलेशनची किंवा कुलिंगची जी सिस्टीम आहे ती तुमच्या ऑटोमॅटिक कंट्रोलवरती असली पाहिजे. मायक्रो प्रोसेसर्स कन्सिडर्स ॲज सिम्पल कम्प्युटर्स. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, मायक्रो प्रोसेसर जे असतात तर ते तिथं प्रोव्हाइड केलं असतात ग्रीन हाऊसमध्ये, त्याच्यावरती सगळा कंट्रोल असतो. आता हे मायक्रो प्रोसेसर जे ग्रीन हाऊसला प्रोव्हाइड करतात त्याची कपॅसिटी किती असते बघा. जेव्हा एक टिपिकल मायक्रो प्रोसेसर जो असतो तर त्याला एक कीपॅड असतो आणि त्याचबरोबर त्याचा जो क्रिस्टल डिस्प्ले असतो तर तो 80 कॅरेक्टर बसतील एवढं लेन्सचा त्याचा डिस्प्ले असतो. लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले त्याला प्रोव्हाइड केलेला असतो. मग तो 2 किंवा 3 लाईनमध्ये लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले त्याला प्रोव्हाइड केलेला असतो. आता या मायक्रो प्रोसेसर्समध्ये फ्लॉपी डिस्क डिवाइड केलेली नसते आणि त्याच पद्धतीनं हा मायक्रो प्रोसेसर काय करत असतं की अबाउट 20 डिव्हायसेस कंट्रोल करण्याची त्याची कपॅसिटी असते. म्हणजे आता मायक्रो प्रोसेसरने तुम्ही काय करणार आहे की तुमचा टेम्परेचरसाठी टेम्परेचर कंट्रोलसाठीचा काही ऑपरेशन्स असतील किंवा तुमचे फॅन ऑपरेट करायचं असेल किंवा तुमचे वेंट्स ऑपरेट करायचे असतील, लोवर्ड इनलेट ऑपरेट करायचे असतील तर अशा पद्धती किंवा तुमचे कन्व्हेक्शन ट्यूबमधले नोझल्स ऑपरेट करायचे असतील तर ह्या सर्व ऑपरेटिंग सिस्टीमसाठी
किंवा रोलअप मध्ये असेल की तिथं तुम्ही मेकॅनिकली जर सिस्टीम काही अवेलेबल करत असाल तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही 20 डिव्हाइसेस करू शकता विथ द हेल्प ऑफ मायक्रो प्रोसेसर. विथ दिस नंबर ऑफ डिव्हाइसेस इट इज चीपर टू यूज द मायक्रो प्रोसेसर्स. आणि कसं होतं, एका मायक्रो प्रोसेसरने तुम्ही 20 डिव्हाइसेस कंट्रोल करू शकता. त्यामुळे हे एक चिप सिस्टीम आहे फॉर कंट्रोलिंग द एन्व्हायरमेंट. दे कॅन रिसीव्ह. आता काय होतं, हे डिव्हाइसेसमध्ये तुम्ही आता तुम्हाला प्रॉपरली कळायला पाहिजे की इथं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे की कमी डिक्रीज झालेलं आहे. तर त्याच्यासाठीचे गेजेस असतील, तर टेम्परेचर रेकॉर्डर असेल किंवा थर्मोस्टॅट वगैरे प्रोव्हाइड केले असतात, जेणेकरून तुम्हाला तिथलं टेम्परेचर राईज झालेलं आहे की डाऊन झालेलं आहे हे तिथं तुम्हाला सिग्नल मिळत असतो. आणि ते सिग्नल मिळाल्याच्या नंतर म्हणजे टेम्परेचर डिक्रीज और इन्क्रीज झालेलं आहे, लाईट इंटेन्सिटी कमी झाली की जास्त झालेली आहे, म्हणजे तुमचं लक्स मीटर तिथं प्रोव्हाइड केला असतो. लक्स मीटरला ऑपरेट करण्यासाठी असेल, रेन गेज असतील किंवा विंडचं स्पीड असेल, तर हे सर्व जे रेग्युलेटर्स आहेत किंवा हे सर्व जे मेजरिंग इक्विपमेंट्स आहेत, तर त्याच्या सिग्नलवरती आपण कंट्रोल ठेवू शकतो. आणि मग त्याच्या पद्धतीने मायक्रो प्रोसेसरला जसे सिग्नल मिळतात त्याच पद्धतीने तुम्ही त्याचा फर्दर ऍक्शन घेऊ शकता. दे परमिट इंटिग्रेशन ऑफ द डायव्हर्स रेंज ऑफ डिव्हाइसेस विच इज नॉट पॉसिबल विथ थर्मोस्टॅट. आता मायक्रो प्रोसेसर जे आहेत ते मात्र हा एक पॉईंट लक्षात ठेवा की थर्मोस्टॅटच्या यूजमध्ये तुम्ही मायक्रो प्रोसेसर नाही यूज करू शकत. ते तुम्हाला कम्प्युटरच ऑपरेट करावा लागतो. पण जर तुम्हाला टेम्परेचर किंवा लाईट इंटेन्सिटी, रेन आणि विंडचं स्पीड असेल, तर ह्या सर्व ह्या फॅक्टर्सचं जर कंट्रोल ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही मायक्रो प्रोसेसर यूज करू शकता. आता मायक्रो प्रोसेसरमध्ये काय होतं की हे तुमची प्रोसेसर सिस्टीम आहे, तर ती काय करते की तुमचं लाईट सेन्सर असेल, हीट सेन्सर असेल, ह्युमिडिटीचा सेन्सर असेल, इथं बघा, तर अशा पद्धतीने हे इनपुट्स आहेत. तर एन्व्हायरमेंटल चेंजेस जे आहेत ते त्या सेन्सरमधून तुम्हाला कळणार आहेत आणि त्या सेन्सरमधून तुमच्या प्रोसेसरकडे सिग्नल येणार आहेत. आणि ते सिग्नल आल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आहे की आता लाईट इंटेन्सिटी कमी झाली, त्याला लाईट प्रोव्हाइड करायची आहे किंवा तुम्हाला स्प्रिंकलर नोझल्स मधून फॉग सिस्टीम प्रोव्हाइड करायची आहे, तर हे सर्व तुम्ही ह्याच्या पद्धतीनं ऑपरेट करू शकता. हीट इन्क्रीज झालेली आहे म्हणजे तुम्हाला कुलिंग करायचं आहे, तर तुमचे वेंट ओपन करायचे आहेत, तर हे कशाच्या सहाय्याने तुम्ही ऑपरेट करू शकता विथ द हेल्प ऑफ मायक्रो प्रोसेसर. समजलं? तर अशा पद्धतीनं लाईट सेन्सर असेल किंवा हीट सेन्सर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि रेन गेज, तर या सर्व फॅक्टर्सना कंट्रोल करण्याचं काम मायक्रो प्रोसेसरनी केलं जातं. द ॲक्युरेसी ऑफ मायक्रो प्रोसेसर फॉर टेम्परेचर कंट्रोल इज क्वाईट गुड. Unlike the thermostat, which is limited to the bimetallic strip or metallic tube for temperature sensing and its mechanical displacement for activation and microprocessor often used for thermostats. म्हणजे थर्मोस्टॅट किंवा थर्मोस्टॅट जर तुम्हाला प्रोव्हाइड करायचं असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला लिमिटेशन्स येतात, कारण की थर्मोस्टॅट जे आहे ते मेटॅलिक ट्यूब पासून बनलेले असतात, बायोमेटॅलिक स्ट्रिप. आता हा जो पॉईंट आहे कम्प्युटरमध्ये तुम्हाला तिथं प्रॉपरली समजेल आणि ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला प्रॉपरली सांगितलं जाईल. तर एवढंच लक्षात ठेवायचं की मायक्रो प्रोसेसर जे आहे ते टेम्परेचर कंट्रोल असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा कंट्रोल असेल किंवा लाईट इंटेन्सिटीचा कंट्रोल असेल, तर तो तुम्ही इझिली हँडल करू शकता. इट इज म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्युरेसी मिळते, प्रॉपर ॲक्युरेसी मिळते आणि त्याच्यावरचा जो कंट्रोल आहे तो प्रॉपरली तुम्ही करू शकता. आणि जो थर्मोस्टॅट जर तुम्ही यूज करत असाल तर त्यावेळी मात्र तुम्हाला तिथं कम्प्युटर्सची गरज पडते. हे मायक्रो प्रोसेसर कॅन बी सेट टू ॲक्टिव्ह द CO2 जनरेटर when the light intensity exceed a given set point and minimum level of फोटोसिंथेसिस. तर याच्यामध्ये आणखी एक प्लस पॉईंट असा आहे की कार्बन डायऑक्साईडचं सुद्धा मेजरमेंट त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे लाईट इंटेन्सिटीचा तर तुम्हाला पॉईंट सांगितलेलाच आहे, पण इथं जेव्हा फोटोसिंथेसिस प्रोसेस सुरू होते तर तिथं काय काय युटिलाइज होतं, तुमचं वॉटर, तुमचं CO2 आणि तुमची लाईट इंटेन्सिटी. तर याचं सुद्धा रेकॉर्डिंग किंवा ह्याचं सुद्धा कंट्रोल त्या मायक्रो प्रोसेसरच्या सहाय्याने तुम्ही करू शकता. मायक्रो प्रोसेसर्स कॅन बी मेड टू ऑपरेट व्हेरियस डिव्हाइसेस. फॉर इन्स्टंट, अ मायक्रो processor can operate the ventilators based on the information from sensor for the wind direction and speed. आता इथं तुम्ही व्हेंटिलेटर्स सुद्धा ऑपरेट करू शकता विथ द हेल्प ऑफ मायक्रो प्रोसेसर. तर तिथं तुम्ही तुमच्या विंडच्या स्पीडवरून किंवा त्याच्या डायरेक्शनवरून हे तुम्ही सिग्नल तुम्हाला जसं अवेलेबल होईल त्याच्यावरून तुम्ही व्हेंटिलेटर्स ओपनिंग आणि क्लोजिंगचं ऑपरेशन करू शकता. सिमिलरली अ रेन सेन्सर सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. कॅन ऑल्सो ॲक्टिवेट द व्हेंटिलेटर्स टू prevent the moisture sensitive to crop from getting wet. जेव्हा रेन जर बाहेर रेनी सीझन असेल तर तुम्हाला तिथे रेन सेन्सर प्रोव्हाइड करता येतो, जेणेकरून एखादे व्हेंटिलेटर जे आहेत तर ते व्हेंटिलेटर्स ओपन असतात फॉर सर्क्युलेशन ऑफ एअर. आणि जेव्हा रेन बाहेर पाऊस पडत आहे तर त्यावेळी काय करणार, जर
तर ते पाऊस जर तुमच्या आतमध्ये आला ग्रीन हाऊसमध्ये तर तुमचे प्लांट वेट होऊ शकतात. आणि जर असे काही सेन्सिटिव्ह प्लांट असतात की मॉइश्चर सेन्सिटिव्ह प्लांटचे डॅमेज होऊ शकतात, तर त्याचा कंट्रोल करण्यासाठी जेव्हा तुम्हाला कडून काही सिग्नल्स येतील की आता तुम्हाला ते कंट्रोल करायचं आहे, तर त्यावेळी तुम्ही ते व्हेंटिलेटर्स क्लोज करून या सेन्सिटिव्ह क्रॉप्सचं प्रोटेक्शन करू शकता. ओके, अशा पद्धतीने आणखी पुढे आपला एक लास्ट 4th पॉईंट आहे की कम्प्युटरच्या सहाय्याने कशा पद्धतीने तुम्ही एन्व्हायरमेंट कंट्रोल करू शकता. तर तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आज आपण विंटर कूलिंग सिस्टीम पाहिली, त्याच्यानंतर व्हेंटिलेशन आणि मायक्रो प्रोसेसर, हे एवढे पॉईंट पाहिलेले जे आपले एन्व्हायरमेंटल फॅक्टरचे आहेत. तर ते कंट्रोल करण्यासाठी कोणत्या कोणत्या पद्धतीचे इक्विपमेंट यूज केले जातात, तर ते आज आपण पाहिलेले आहे. समजलं नाही असं कोण आहे का? समजलंय का तुम्हाला? कूलिंग सिस्टीम, व्हेंटिलेशन आणि मायक्रो प्रोसेसर समजलेलं आहे का? व्हिडिओ ऑन करा अटेंडन्ससाठी.